पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद साधणाऱ्या मन की बात या लोकप्रिय कार्यक्रमाचा 100वा भाग प्रसारित होण्याचा ऐतिहासिक क्षण आज नोंदवला गेला। विजयादशमीच्या मुहूर्तावर 3 ऑक्टोबर 2014 पासून या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी नागरिकांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधण्याची शृंखला सुरू केली होती। मन की बात हा कार्यक्रम कोट्यवधी भारतीयांची मन की बात आहे, त्यांच्या भावनांचं व्यक्त होणं आहे। मन की बात माझ्यासाठी दुसऱ्यांच्या गुणांची पूजा करण्यासारखंच आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना 100व्या भागाची सुरुवात करताना व्यक्त केल्या। मन की बात कोटि कोटि भारतीयों के मन की बात है, उनकी भावनाओं का प्रकटीकरण है। साथियों, 3 अक्टूबर 2014 विजयादशमी का वो पर्व था और हम सब ने मिलकर विजयादशमी के दिन मन की बात की यात्रा शुरू की थी। विजयादशमी यानी बुराई पर अच्छाई की जीत का पर्व। मन की बात भी देशवासियों की अच्छाइयों का, सकारात्मकता का एक अनोखा पर्व बन गया है। या कार्यक्रमानं मला कधीही देशवासियांपासून दूर जाऊ दिलं नाही, उलट या कार्यक्रमानं मला सामान्य माणसांशी जोडलं जाण्याची वाट दाखवली, असं पंतप्रधान म्हणाले। समोरचा सहकारी असो वा विरोधी गटातला, आपण नेहमी दुसऱ्याच्या गुणांची पूजा आणि आदर केला पाहिजे, प्रत्येकातले चांगले गुण जागण्याचा प्रयत्न केला पाहिजे, या शिकवणीनं नेहमीच प्रेरणा दिली आहे, असं सांगताना पंतप्रधानांनी लक्ष्मणरावजी इनामदार या त्यांच्या मार्गदर्शकांचा गौरवपूर्ण उल्लेख केला। मन की बात म्हणजे दुसऱ्यांच्या गुणांपासून शिकण्याचं मोठं माध्यम बनलं आहे, असं पंतप्रधान म्हणाले। मन की बात हा माझ्यासाठी केवळ एक कार्यक्रम नाही, तर श्रद्धा, पूजा आणि व्रत आहे। तसंच हा कार्यक्रम माझ्या मनाचा आध्यात्मिक प्रवास बनला आहे, असं पंतप्रधान म्हणाले। मन की बात ये एक कार्यक्रम नहीं है, मेरे लिए एक आस्था, पूजा, व्रत है। मेरे लिए मन की बात ईश्वर रूपी जनता जनार्दन के चरणों में प्रसाद की थाल की तरह है। मन की बात मेरे मन की आध्यात्मिक यात्रा बन गया है। मन की बात स्व से समष्टि की यात्रा है। मन की बात अहम से वयम की यात्रा है। यह तो मैं नहीं तू ही इसकी संस्कार साधना है। देशवासीय करत असलेल्या अनेक क्षेत्रातल्या प्रयत्नांमुळे सातत्यानं झटत राहण्याची प्रेरणा मिळाली आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं। मन की बात कार्यक्रमात ज्या लोकांच्या कार्याचा उल्लेख केला ते सर्व भारतवासियांसाठी नायकच आहेत, असं पंतप्रधानांनी सांगितलं। आजच्या भागात पंतप्रधानांनी हरियाणातल्या सुनील जागलान यांच्या सेल्फी विथ डॉटर या मोहिमेचा विशेष उल्लेख केला। जीवनात मुलीला किती महत्त्व आहे हे या मोहिमेमुळे अधोरेखित झालं। ही मोहीम आणि अशाच इतर प्रयत्नांचा परिणाम म्हणजे हरियाणातील स्त्री पुरुष संख्येचं गुणोत्तर सुधारलं असल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही पंतप्रधानांनी केला। मन की बातच्या माध्यमातून देशातल्या स्त्रीशक्तीच्या शेकडो प्रेरणादायक उदाहरणांचा उल्लेख केल्याचं पंतप्रधान म्हणाले। सैन्य दल असो किंवा क्रीडा क्षेत्र, या सर्व क्षेत्रातील स्त्रीशक्तींच्या प्रयत्नांना जगासमोर आणण्यासाठी मन की बात कार्यक्रम महत्त्वाचं व्यासपीठ बनल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। मैंने जब भी महिलाओं की उपलब्धियों पर बात की है, ऐसे कितने ही अभियानों को हमारी नारी शक्ति ने नेतृत्व दिया है और मन की बात उनके प्रयासों को सामने लाने का मंच बना है। व्होकल फॉर लोकल अर्थात स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरण्यात किती ताकद आहे याचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरमधल्या पाट्या पेन्सिल स्लेट्स तयार करत असलेल्या मंजूर अहमद यांच्याशी संवाद साधला। व्होकल फॉर लोकल म्हणजे स्थानिक उत्पादनांचा आग्रह आणि आता लोकल फॉर ग्लोबल म्हणजे जगात स्वदेशी उत्पादनांच्या विक्रीला चालना असल्याचं पंतप्रधान म्हणाले। मन की बातच्या माध्यमातून अनेक लोकचळवळी जन्माला आल्या आणि त्यांनी वेगही पकडला, असं पंतप्रधान म्हणाले। स्वदेशी बनावटीच्या खेळण्यांचे उद्योग पुनर्स्थापित करण्याची मोहीम मन की बात पासूनच सुरू झाली। भारतीय प्रजातीच्या श्वानांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या कामाची सुरुवातही मन की बात पासूनच झाली।
छोट्या दुकानदारांबरोबर किमतीबाबत घासाघीस करणार नाही ही मोहीम देखील याच माध्यमातून सुरू झाली असं पंतप्रधानांनी सांगितलं. हर घर तिरंगा मोहिमेशी देशवासियांना जोडण्यात मन की बातनं महत्त्वाची भूमिका पार पाडली असून अशी अनेक उदाहरणं समाजात परिवर्तनाची निमित्त ठरली असल्याचा गौरव पंतप्रधानांनी केला. यावेळी त्यांनी हिमालय संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेचा विडा उचललेल्या प्रदीप सांगवान यांच्या प्रेरणादायी कार्याचा उल्लेख केला. आपण एकदा वापरून फेकून द्यायचं प्लास्टिक, ई कचरा यासारख्या गंभीर विषयांवर सातत्यानं चर्चा केली आहे आणि पर्यावरणाच्या ज्या प्रश्नांमुळे जग चिंतित आहे ते सोडवण्यासाठी मन की बात कार्यक्रमाचे प्रयत्न महत्त्वपूर्ण असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. गंभीर विषयों पर भी लगातार बात की है. आज पूरी दुनिया पर्यावरण के जिस इशू को लेकर इतना परेशान है, उसके समाधान में मन की बात का ये प्रयास बहुत अहम है. युनेस्कोच्या महासंचालक औद्रे ऑजुले यांनी मन की बातच्या 100 भागांच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. संयुक्त राष्ट्र आणि भारताला एक सामायिक इतिहास लाभला असून शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि माहिती या सर्व क्षेत्रात मजबूत भागीदारी असल्याचं ऑजुले यांनी स्पष्ट केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. सामूहिक प्रयत्नांनी मोठ्यातला मोठा बदल घडवून आणता येतो यावर अढळ विश्वास असल्याचं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. शिक्षणासोबत वैविध्यपूर्ण जागतिक संस्कृती समृद्ध करण्याचा दृढ संकल्प असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. स्वार्थभाव से स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा कर एक बार हमने ओडिशा में ठेले पर चाय बेचने वाले स्वर्गीय डी प्रकाश राव जी के बारे में चर्चा की थी, जो गरीब बच्चों को पढ़ाने के मिशन में लगे हुए थे. झारखंड के गांवों में डिजिटल लाइब्रेरी चलाने वाले संजय कश्यप जी हो, कोविड के दौरान ई लर्निंग के जरिए कई बच्चों की मदद करने वाली हेमलता एनके जी हो, ऐसे अनेक शिक्षकों के उदाहरण हमने मन की बात में लिए हैं. हमने कल्चरल प्रिजर्वेशन के प्रयासों को भी मन की बात में लगातार जगह दी है. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असतानाच G20चं अध्यक्षपदही भूषवत आहोत ही अभिमानास्पद गोष्ट आहे. उपनिषदातील एक मंत्र शतकानुशतकं मनाला प्रेरणा देत असून चरैवती चरैवती म्हणजे चालत रहा याच भावनेनं आज मन की बातचा 100वा भाग पूर्ण करत आहोत असं ते म्हणाले. भारताची सामाजिक जडणघडण मजबूत करण्यामध्ये मन की बात हा माळेतील प्रत्येक मणी एकत्र गुंफणाऱ्या धाग्यासारखा असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. या कार्यक्रमात प्रत्येक देशवासीय इतर देशवासियांसाठी प्रेरणा बनत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. मन की बात कार्यक्रम संयमानं आणि चिकाटीनं ध्वनिमुद्रित करणारे आकाशवाणीचे सहकारी, या कार्यक्रमाचं विविध प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करणारे अनुवादक, दूरदर्शन तसंच मायगव्ह मधले सहकारी यांचे पंतप्रधानांनी आभार मानले. तसंच देशभरातील सर्व वाहिन्या आणि इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. मन की बातच्या माध्यमातून देशवासियांच्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच राहिलो आणि पुढेही राहणार आहोत असं पंतप्रधान म्हणाले.